नमस्कार, आपलं स्वागत आहे मिरची की दुनियामध्ये। तुम्हाला दिसत असेल हिरव्या हिरव्या भाज्या आणि इकडे दिसत असेल चिकन। तर मी आज बनवणार आहे ठेचा चिकन। ठेच्यापासून बनवणार आहे चिकनची सुक्की भाजी आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला हे चिकन घेतले मी अर्धा किलो। हिरवीगार कांद्याची पात बघू शकता, खूप ताजी आहे। एक गड्डा लसूण, थोडासा कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हा नवीनच मसाला आहे। ह्याला मी ट्राय करणार आहे आज, बघूयात कशी होती भाजी। तर आज बनवायचं आहे आपल्याला हिरव्या मिरच्याचा ठेच्याची चिकनची भाजी। चला तर मग बघूया कसं बनवायचं। तर हा पॅन ठेवलाय मी गरम करायला। हा पॅन मी मुंबईहून आणलाय, खास कुकिंगसाठी हे सेट घेतलेला आहे। तर कसा वाटला सेट तुम्ही बघू शकता आणि सांगा मला कमेंट करून। गरम करायला ठेवले मी कढई। कढई गरम झाली की आपण त्यात तेल टाकून घेऊया। एक 4 चमच आपण तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय। त्यानंतर आपण कांदे टाकणार आहोत उभे चिरून, आणि ज्या हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतले त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये वाटून किंवा खलबत्त्यात वाटायचा आहे। तेल आपलं गरम झाले चांगलं, तर त्यामध्ये आपण सुरुवातीला टाकून घेऊया मी 2 लवंग, 2 काळी मिरी, चक्री फूल आणि थोडीशी दालचिनी त्यामध्ये टाकत आहे। नंतर आपण यात टाकणार आहोत कांदा, चिरून टाकायचा लांब लांब असा। हा लसूण आपण सोलून घेऊया। आपण टमाटर एक चिरून घ्यायचा आहे बारीक। हा तुकडा अद्रक आपण टाकणार आहोत यामध्ये वाटणमध्ये। या मिरच्या तर आपण खलबत्त्यात वाटून घेऊया सर्व। त्या खलबत्त्यामध्ये मी लसूण टाकलंय, अद्रक थोडं चेचलंय। आता हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या, याला वाटायचं आहे। आपला ठेचा झालाय वाटून, आता बारीक नाही केलाय मी, मोठाच ठेवलेला आहे। इकडे कांदा पण आपला लाल झालेला आहे। यामध्ये टाकणार आहोत आपण हे वाटलेला ठेचा। मिरच्या चांगल्या खमंग भाजून घ्यायच्या। खमंग भाजल्याच्या नंतर आपण थोडासा कढीपत्ता याच्यात टाकणार आहोत। सहसा चिकन मध्ये कोण टाकत नाही, पण हिरव्या ठेच्याच्या भाजीमध्ये टाकला तर खूप छान सुगंध येतो भाजीला। मसाला चांगला आपला झालेला आहे।
मसाला म्हणजे ठेचा. तर यामध्ये आपण टाकणार आहोत हे टमाटर चिरलेलं. कांदा पण आपला मुरलेला आहे चांगला आणि टमाटरही गळून गेले. टमाटर नरम झाले. तर यामध्ये आपण टाकणार आहोत आता ही नवीन आणलेली चिकनची मसाला पुडी. तर ही नवीन मसाला पुडी आपण टाकणार आहोत. बघूया कशी चव होते. पूर्ण टाकायचं. छोटं पॉकेट आहे 2 रुपयावालं. अंदाज माहिती पडतो आपल्याला किती टाकायचं ते. नंतर यात आपण कांद्याची पात ही कापून घेतली बारीक, ती पण टाकून घ्यायचंय. पात चांगली नरम होऊ द्यायचंय. चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचंय. नंतर यात आपण हळद टाकून घेऊया थोडीशी. थोडंसं खोबरं किस, बारीक नाहीये, त्याला किसून घेतलेलं आहे. बाजारात खूप छान छान मेथीची भाजी आली आहे. आता थंडीचा मोसम आहे, तर ही भाजी पण मी थोडी टाकणार आहे. थोडीशी भाजीची पानं घेतल्यात मी आणि थोडं कापून टाकायचं आपल्याला वरून. खूप छान लागते. आता मिक्स करून घेते चांगलं मसाल्यांना. थंडीच्या मोसम मध्ये हिरव्यागार भाज्या खूप येतात. तर असं चिकन मध्ये म्हणा, मटन मध्ये तुम्ही टाकून बनवू शकता. खूप छान छान लागते भाजी. सुकी भाजी किंवा पातळ भाजीमध्ये पण पालेभाज्या टाकू शकतो आपण. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप छान लागते. तर आता आपला मसाला झालाय रेडी. तर यामध्ये आपण टाकून घेऊया चिकन. कमी आचेवर याला शिजत ठेवूया. बघूयात आपण आता भाजी कशी झाली, शिजली का बघू शकता. खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे आपली. खूप छान सुगंध तर खूप छान येतोय. रोज रोज मसाल्याचं खाण्यापेक्षा, काळा मसाला गरम मसाल्याचं खाण्यापेक्षा असं एखाद्या वेळेस करून खायचं म्हणजे खूप छान लागतं हे भाजी. तर आपली ठेच्याची चिकनची भाजी झालेली आहे. ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा. खूप छान झाली आहे भाजी. आणि आपलं चिकन पण ऑलरेडी शिजलेलंच असावं माझ्या मते. हां, शिजले हे बघा. खूप छान झाले. तर यासोबत मी बनवणार आहे फुलके गरम गरम. तर नक्की करून बघा रेसिपी. आवडलं तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
कांद्याने थोडा आपण गार्निश करून घेऊया. पातीचा कांदा आहे.